नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हरतालिका स्पेशल ओला नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी ही बर्फी बनवण्याचं अचूक प्रमाण आणि अचूक पद्धत सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप ओला नारळाचा चव घेतलेला आहे। हा चव बनवण्यासाठी मी नारळाचा वरचा काळा भाग काढून घेतलेला होता, त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक करून घेतलेला आहे आणि तो मोजून घेतला आहे। तर तो 1 कप भरलेला आहे। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवून देणार आहोत। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला नारळाचं चव घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। इथे आपलं ओलं नारळाचं चव हा बऱ्यापैकी सुकलेला आहे, त्याच्यात ओलावा गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे। दूध हे रूम टेम्परेचरवर असलेलं हवं। आता यालाही आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करत असताना आपल्याला या मिश्रणाला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली ते चिपकू शकतं। आता मी इथे 1 लिटर दुधावरची पूर्ण साय यात घालून घेतलेली आहे। साय घातल्यामुळे याचा क्रीमीपणा येतो आणि तोंडात टाकताच पाणी होतं, त्यामुळे आपल्याला सायही घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीमही घालू शकतात। 2 मोठे चमचे क्रीम आपल्याला यात घालून घ्यायचं आहे आणि याला परत परतून घ्यायचं आहे। तरी ते तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण कोरडं झालेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालून घेणार आहोत आणि आता साखरेलाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला याला परत शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता साखर छान अशी मेल्ट होत आहे। ही प्रोसेस आपल्याला 5 ते 6 मिनिटं करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे, साखर पूर्णपणे आपली वितळलेली आहे। आता आपण याला चेक करून घेणार आहोत। तर मी एका डिशमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्याला थंड होऊ देणार आहे। आता ही प्रोसेस करत असताना आपल्या गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे। तर मिश्रण इथे थंड झालेलं आहे आणि हातावर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं। तर चेक करून घेणार आहे। तर बघा हाताला अजिबात आपलं मिश्रण चिपकत नाही आणि तो सेट होत आहे गोळा। तर आपलं मिश्रण हे रेडी आहे। गॅस आता मी बंद करून घेणार आहे। आता इथे एका डिशला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर डेकोरेशनसाठी मी काजू आणि बदामचे काप घालून घेणार आहे। ऑप्शनल आहे, घालायचे नसतील नाही घातले तरी चालतील। आता आपण तयार करून घेतलेलं नारळाचं मिश्रण यात टाकून घेणार आहोत। सगळं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असं सगळं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे। आता याला रूम टेम्परेचरवर आपल्याला गार होऊ द्यायचं आहे 2 तास। तर 2 तास झालेली आहेत। आता आपण याला कट करून घेणार आहोत। अजूनही बऱ्यापैकी ते ओलं आहे, त्यामुळे त्याला अजून अर्धा 1 तास सेट होऊ द्यायचं आहे, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कट करून दाखवत आहे। तर आपल्याला ज्या आकारात हवे असेल त्या आकारात आपल्याला हे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। ही बर्फी पूर्णपणे सेट झाल्यावर खायला खूप टेस्टी लागते, तोंडात टाकताच लगेच विरघळते। सगळी बर्फी कट करून झालेली आहे। आता आपण 1 पीस काढून पाहणार आहोत। तर पाहू शकता खूप अशी छान शायनिंग याला आलेली आहे, दिसायलाही खूप छान दिसते आणि पूर्णपणे सेट झाल्यावर ते अजूनही टेस्टी लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।